जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सराटी ते अकलूज असा प्रवास करते। तुकोबांच्या पादुकांना मोठ्या भक्तिभावानं निरास्थान घालण्यात आलं। या दरम्यान वारकऱ्यांची मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळाली। तर ही दृश्य आपण बघू शकतो। तुकोबा महाराज यांच्या पादुकांचं निरास्थान घातलं गेलं, त्या दरम्यानची दृश्य आहेत। खरं तर मोठ्या संख्येने वारकरी जमलेले होते आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पादुकांचं निरास्नान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुका त्यांच्या पालखीमधून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी सराटीमध्ये या ठिकाणी हे जे निरास्नान आहे ते निरास्नान संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं एका विशिष्ट ध्येयानं विशिष्ट आसक्तीनं जी माणसं पांडुरंगाच्या दिशेनं चालत आहेत ती माणसं आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सोबत या ठिकाणी निरेच्या काठावरती जमलेले आहेत। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं निरेचं जे स्नान आहे ते निरेचं स्नान याची देही याची डोळा पाहता यावं यासाठी ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी इथं या ठिकाणी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली। ह्या सगळ्या माणसांनी म्हणजे निरा भिवरा पडता दृष्टी असं ज्या पद्धतीनं संत साहित्यामध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीनं ही सगळी मंडळ आहे ती मंडळी या ठिकाणी हा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुकांचं स्नान पाहण्यासाठी आसुसलेली होती आणि म्हणून या ठिकाणी एकत्र आली। याच सराटी या गावामध्ये ही जी नदी आहे ती पूर्वीच्या काळामध्ये पूल नव्हता, त्या काळामध्ये कोळी बांधव आपल्या खांद्यावरून ह्या पादुका व्हायच्या, होडीमधून हे पादुका वाहत होते आणि मग त्या पादुका पुढं जात असायच्या। परंतु आता नदीला पाणी आहे या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे निरास्नान या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस बांधवांचं विशेष असं सहकार्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं। त्याचबरोबर इथल्या काही स्वयंसेवा संस्था असतील किंवा त्याचबरोबर इथले सगळे गावकरी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून ही निरास्नान अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सराटी।